सद्गुरूंची लक्षणं पुन्हा सांगितली. तर हा जो पहिला त्यातला समास आहे त्यात त्यांनी सद्गुरूंची व्याख्या करून सद्गुरू लक्षणं सांगितली. ती आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी यातलाच विषय म्हणून थोडा थोडा भाग घेतलेला होता. आता आपल्याला त्यातलं जेवढं घ्यावंसं वाटेल तेवढं घेऊन पुढे जाऊया. तर इथे सुरुवात श्रीराम जय जय श्री सद्गुरू पूर्ण कामा परमपुरुषा आत्मयारामा अनुवाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे. वर्णावा म्हटला तरी न वचे म्हणजे वाचेनी काही तो वर्णन करता येत नाही असा सद्गुरूंचा महिमा जो पूर्ण काम आहे. जसं परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे की परमात्मा हा पूर्ण काम आहे, त्याला कसलीच कामना नाही, त्याला कशाचीच अपेक्षा नाही. तसा सद्गुरू सुद्धा पूर्ण काम आहे. परमपुरुष परमात्म्याचीच सगळी लक्षणं आहेत. जसं आपण ब्रह्मानंदम परमसुखदम सद्गुरूचं वर्णन करणारा श्लोक म्हणतो ना, त्या श्लोकामध्ये असंच आहे. त्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते सगळं जे परमात्म्याचं वर्णन आहे तेच वर्णन सद्गुरूंचं आहे. म्हणजे सद्गुरू आणि परमात्मा ह्यात काही भेद नाही असं त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणून परमपुरुषा आत्मयारामा, हे आत्माराम जसा आहे तसाच तू माझ्या हृदयामध्ये निवास करणारा आत्मारामच आहेस. अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. तुमचा महिमा कितीही वर्णन केला तरी वाणीने काही तो करणं पुरा करणं किंवा ते पुरतं स्वरूप पुढे मांडणं शक्य नाही. जे वेदास साकडे जे शब्दासी कानडे ते सत्शिष्यास रोकडे अलभ्य लावे. वेदास साकडे, साकडं म्हणजे संकट पडणं, की वेद सुद्धा ज्याला नेती नेती म्हणतो, वेदाला सुद्धा ज्याचं वर्णन करता येत नाही. जे शब्दासी कानडे, कानड म्हणजे आपण एका कुशीवर झोपणं, याला त्या भाषेमध्ये अजून सुद्धा तिकडे मराठवाड्यामध्ये हा शब्द अगदी सर्रास वापरला जातो रोज. कानड म्हणजे एका कुशीवर झोपणं म्हणजे वळणं. म्हणजे शब्दाला सुद्धा जे वळत नाही, शब्दाला सुद्धा जे कळत नाही, शब्दात सुद्धा जे मांडता येत नाही, जे शब्दासी कानडे म्हणजे कुशीवर झोपलं किंवा मूल जर असं वळलं तर तिकडे अजून सुद्धा मूल कानडं झालं असं म्हणतात, किंवा तो कानडा झोपलाय असं म्हणतात. कानडा म्हणजे वळून अशा अर्थाने. त्यामुळे जे शब्दाला वळत नाही ते सत्शिष्यास रोकडे. पण जो शिष्य उत्तम आहे त्याला मात्र तो परमात्मा सर्व भावानी प्राप्त. परमात्मा म्हणजे आता तो सद्गुरूच आहे. आता तो सद्गुरू त्याला आकळतो, त्याला वश होतो, त्याच्यावर कृपा करतो, त्याच्यावर अनुग्रह करतो. म्हणून अलभ्य लाभे, जे लाभणं शक्य नाही किंवा जे लाभणं अवघड आहे असं वाटतं त्याचं वर्णन आपण परमात्म्याचं केलेलं आहे. कसं केलेलं आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. म्हणजे जे आम्हाला सगळ्यांना करणं शक्य आहे तसं तर तो करतोच करतो. म्हणजे आम्हाला काय वाटतं, जर माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहे किंवा माझा कोणी नातेवाईक आहे किंवा माझ्या जवळचा कोणी आहे की माझं अमुक एक संकट आहे, या संकटाचं निवारण तो करू शकेल. आपण म्हणतोय बघा, तुम्ही शब्द टाकला न तर त्याला नोकरी मिळेल, तुम्ही शब्द टाकला न तर त्याची ॲडमिशन होईल. हे जसं आहे कर्तुम, की हे आमच्यापैकी कुणीतरी काहीतरी केलं तर घडू शकतं, तो कर्तुम आहे. तसा तो करणारा आहेच आहे, त्याला काही ना काही करता येतच आहे. अकर्तुम, जे आम्हाला करता येत नाही किंवा जे घडू नये असं आम्हाला वाटतं ते सुद्धा न घडवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे, आणि जे आमच्याकडनं घडू शकणार नाही असं सुद्धा घडवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे. कर्तुम अकर्तुम म्हणजे जे मनुष्याला करता येणार नाही असं, किंवा जे करू नये होऊ नये असं वाटतं ते सुद्धा, दोन्ही अर्थाने अकर्तुम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण पहिला अर्थ घेतला तसाच, पण हल्ली अर्थ खूप लावायची पद्धत पडली आहे आणि मूळ शब्दाची व्युत्पत्ती सोडून अर्थ लावले जातात. त्या अर्थाने आपण म्हणू की कर्तुम अकर्तुम, जे करता येणार नाही, जे केलं जाऊ शकत नाही, जे करण्याची आवश्यकता नाही, जे घडू नये असं वाटतं असं सुद्धा जो करू शकतो. की वृद्धत्व आलेलं आहे आणि त्या वृद्धत्वामध्ये त्याची प्रकृती खूप ढासळलेली आहे आणि तो सद्गुरूंना शरण गेलेला आहे. आपण आता कृपा सिंधू, ब्रह्मांड नायक आपण सगळे बघतो, त्याच्यामध्ये एवढे चमत्कार दाखवलेले आहेत की अगदी मरणोन्मुख आसन्न मरण मनुष्याला सुद्धा त्या सत्पुरुषांनी त्याच्यातून दूर केलेलं आहे. अशी जी जगाच्या दृष्टीने अशक्य कोटीतली जी काही घटना, जे काही प्रसंग, ते सगळं घडवण्याचं सामर्थ्य आहे. अन्यथा कर्तुम म्हणजे जे आम्ही कल्पनाच करू शकत नाही की हे असं होऊ शकतं का. असं आता जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, आम्ही काय कधी कल्पना केली असेल का
की भिंतीला चालवावं नाही, आम्हाला माहिती रेड्याच्या मुखाने वेद वाजवावा, आमक्या अशी कल्पना केली नाही की असं काही घडावं, पण ते घडवू शकतात. तर त्यामुळे हे जे परमात्म्याचं सामर्थ्य आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ते सगळं सामर्थ्य सद्गुरूंचं पण आहे ते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तो अनिर्वाच्य आहे, त्याच्याबद्दल काय सांगावं, तो कुणाला काय कसे लाभ करून देईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय जे योगियांचं निजवर्म, जे शंकराचे निजधाम, ते विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्य अगाध. आता त्यांनी त्या सद्गुरूंचंच वर्णन चालू ठेवलेलं आहे. ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वय आपणची होई जे अंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगी जेना सर्वथा. आता स्वामीचे नि लढिवाळपणे, गुरु शिष्यांची लक्षणे, सांगिजे ती तेणे प्रमाणे मुमुक्षे शरण जावे. म्हणजे आता त्यांनी म्हटलंय हे सगळं जे काही आहे, जे योगियांचं निजवर्म म्हणजे कोण परब्रह्म, जे शंकराचे निजधाम म्हणजे कोण परब्रह्म, ते विश्रांतीचे निज विश्राम, परमगुह्य अगाध. त्या ब्रह्माचं जसं वर्णन करता येत नाही, आता फक्त त्याचंच वर्णन आहे का, तर हे सगळं वर्णन त्या सद्गुरूला पण जसंच्या तसं तंतोतंत लागू पडणार आहे. म्हणून आपण लक्षात तो एक श्लोक कायम ठेवायचा, ब्रह्मानंदम परमसुखदम. जी सगळी ब्रह्माची लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं सद्गुरूंना लावलेली. जे सद्गुरू आणि परब्रह्म याच्यात अभेद आहे या दोघांच्या मध्ये. आणि फार सुंदर त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघितलं की नाथांनी जे वर्णन केलं आहे सद्गुरूंचं, तर ते म्हणाले सद्गुरू आणि परब्रह्म हे एकमेकांच्या करता पर्यायी आहेत, त्याला काही म्हणजे वेगळे पण शिल्लकच राहत नाही सद्गुरू आणि परमात्मा याच्यामध्ये, परब्रह्म याच्यामध्ये. इतर देवदेवता म्हणजे गणेश आहे, गणेश या देवतेला परब्रह्म आहे असं आम्हाला म्हणावं लागतं, कारण त्यांनी एक साकार रूप जे घेतलेलं आहे त्या रूपाला त्याची मर्यादा आहे. विष्णू आहे म्हणून त्यांनी सांगितलं जे शंकराचे निजधाम, या प्रत्येकाचं निजधाम कोण आहे ते परब्रह्म आहे. पण सद्गुरूला निजधाम परब्रह्म आहे का, सद्गुरू आणि परब्रह्म याच्यात भेदच नाही. हा त्यातला फरक आहे. हे जे मोठेपण आहे सद्गुरूचं ते हे असं आहे की परमात्मा आणि सद्गुरू याच्यामध्ये अभेद आहे. बाकीच्या सर्व देवता उपासनेकरता स्वीकारलेल्या त्या अंतिमतः परब्रह्म आहेत असं मानावं लागतं आणि परब्रह्माच्या ठिकाणी त्यांना विसर्जित करावं लागतं. म्हणजे शेवटी त्या सगुण रूपात आम्ही त्याला बसतो, पण ते सगुण रूप हे त्या परमात्म्याने स्वीकारलेलं एक रूप आहे. म्हणजे परमात्मा इक्वल टू गणपती पण, इक्वल टू विष्णू पण, इक्वल टू शंकर पण, इक्वल टू देवी पण, सूर्य पण, हनुमान पण, जेवढ्या देवता घेऊ त्या सगळ्या परमात्म्याच्या बरोबर आहेत. म्हणजे त्या सगळ्या परमात्मा हे त्याचं खरं मूळ रूप. म्हणजे विष्णू हे अंतिमतः अंतिम राहतं का नाही, विष्णू त्या परमात्म्यातच विसर्जित होतं, ती देवी त्यातच विसर्जित होते, गणेश त्यातच विसर्जित होते. त्याला आम्ही परब्रह्म मानून उपासना करतो. म्हणजे शेवटी त्याला परब्रह्म ह्या स्थितीतच पाहावं लागतं. फक्त त्या परब्रह्माचं सगुण रूप आमच्या आवडीकरता आम्ही पाहतो, पण सद्गुरू तसा नाही. त्या परब्रह्माकरता स्वीकारलेली सगुण मूर्ती म्हणजे सद्गुरू नाही. सद्गुरू म्हणजे परब्रह्मच. ते आहे त्या रूपामध्ये जसं तसं स्वीकारलं तरी ते चालतं बोलतं परब्रह्मच आहे. इतक्या अधिकाराचं सद्गुरू फक्त आपल्याला भेटले पाहिजे. जसे ज्ञानेश्वर आहेत, जसे तुकाराम आहेत, जसे समर्थ आहेत, त्या अधिकाराची मंडळी आम्हाला मिळाली पाहिजे. ती त्या अधिकाराच्या पुरुषांचं हे वर्णन आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले आता स्वामीचे मी लढिवाळपणे. आता समर्थांचा स्वामी प्रभू रामचंद्रच आहेत, त्याच्या लढिवाळपणे म्हणजे त्याचं कौतुक आहे. त्या कौतुकाने गुरु शिष्यांची लक्षणे सांगितली ती तेणेप्रमाणे मुमुक्षे शरण जावे. आता मी गुरु शिष्यांची लक्षणं सांगतो म्हणाले आणि ते सांगतात त्याप्रमाणे मुमुक्षुनी अशा सद्गुरूंना शरण जावं. गुरु तो सकाळासी. आता इथे हा एक चर्चेचा विषय आहे की ज्यावरती समर्थांवर पुष्कळ आक्षेप घेतले गेले की गुरु तो सकाळासी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. त्यांनी म्हटलंय की ब्राह्मण ही जी जाती आहे किंवा ब्राह्मण त्याचं जे ब्राह्मण्य आहे ते ब्राह्मण्य असं आहे की तो सकाळासी ब्राह्मण. जात का म्हटली, कारण तरी तयासी शरण अनन्य भावे असावे. का तर जरी तो झाला क्रियाहीन, म्हणजे तो ब्राह्मण जरी त्याच्या क्रियेला म्हणजे त्यांनी जे कार्य करायला हवं, ब्राह्मणाकरता योजून दिलेलं धर्माने दिलेलं कार्य कोणतं आहे,
की यजन याजन, अध्ययन अध्यापन आणि दान आणि प्रतिग्रह या 6 गोष्टी ब्राह्मणांना सांगितलेल्या आहेत. बाकी ब्राह्मणांनी या समाजातून काहीही घेऊ नये. जरी असं झालं तरी सुद्धा त्या ब्राह्मणाला पूज्य मानावा असं त्यांनी म्हटलंय की तो क्रियाहीन जरी झाला आणि त्यामुळे आपल्याकडे इष्टानिष्ट आपण त्याची चर्चा करू शकत नाही, पण आपल्याकडे त्यामुळे प्रथा अशी पडली की एक घराणं की ज्या घराण्यामध्ये एक सत्पुरुष होऊन गेले, मग त्यांच्या मुलाला त्या गादीवर बसवायचं, त्यांना सत्पुरुष म्हणायचं. मग त्यांच्या मुलाला तो मान असा पिढीजात मान. आता आपण पाहिलं तर लांब जायलाच नको, समर्थ संप्रदायातच आहे 2 तट जे तिथे गडावरती पडले आहेत. त्याचं कारणच ते आहे की जे परंपरेने आलेलं, वंश परंपरेने आलेलं जे गुरुपण आहे ते त्या घराण्यामध्ये त्याचा दावा आहे की हे सगळं आमच्याकडे असावं. आणि आता 50 वर्षापूर्वीपर्यंत त्या संस्थांकडे कोणी पाहत नव्हतं. त्याचा जीर्णोद्धार आणि पुन्हा सुस्थिरीकरण करण्याचं काम ज्यांनी केलं त्या समर्थ सेवा मंडळाचं म्हणणं असं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही आत्तापर्यंत केलं, आम्ही सांभाळून लागलो. मग त्याचे 2 भाग पडले. आता ते गडावरची जी अवस्था आहे ही सगळी मोठी शोचनीय आहे. पण सांगायचा हेतू असा की ही जी गोष्ट आहे, जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. ही एक भूमिका. आता समर्थांची भूमिका इथे 5-6 ओव्या आहेत त्याच्याकरता. अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरविणे, तेथे इतर ते किती. म्हणाले या ब्राह्मण समाजाकरता किंवा या ब्राह्मणांना, आता असं एक देवता कुठेच ब्राह्मण समाजात जेव्हा जन्माला आले आहेत असं नाहीये. एक वामन अवतारामध्ये भगवंत ब्राह्मण घरामध्ये किंवा ब्राह्मण जातीत त्यांनी जन्म घेतला. नाहीतर राम आणि कृष्ण हे गवळ्याच्या घरी यादवांकडे जन्माला आला, राम क्षत्रियांकडे जन्माला आला. म्हणजे देवाने काही ब्राह्मण जातच स्वीकारली आणि ब्राह्मण म्हणूनच तो जन्माला आला असं काही भगवंताचं नाही. सगळ्या जाती भगवंताच्या दृष्टीने ही श्रेष्ठ ही कनिष्ठ नाहीच आहे. पण समर्थ इथे म्हणतात की म्हणाले विष्णूनी सुद्धा श्रीवत्स मिरविणे, तेथे इतर ते किती. म्हणाले भगवंतानी सुद्धा ब्राह्मणाची जी अगळीक आहे ती सोसली आहे. त्याचं जे वेडेपण आहे, त्याचा जो अपराध आहे तो चालवून घेतलेला आहे. ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपड ब्राह्मणाचे निमंत्रे. आता त्याचं महात्म्य सांगताना एक गोष्ट सांगतात की ब्राह्मण वचन प्रमाण आहे. ब्राह्मण वचन प्रमाण आहे याचा अर्थ असा की तो ज्याच्या घराण्याचा जो गुरु आहे, जो ब्राह्मण गुरु आहे, तो ब्राह्मण गुरु जे काही याज्ञिकी जे आपल्याकडे व्यवहारामध्ये किंवा आपल्या एकूण ब्राह्मण जमातीला नेमून दिलेल्या कार्याला 2 भागात बघता येतं. एक तो वैदिक आहे आणि दुसरा तो याज्ञिक आहे. वैदिक जो आहे तो वेदाचं अध्ययन करत राहतो, शास्त्रांचं अध्ययन करतो आणि तो भिक्षुकीचा व्यवसाय करत नाही. पण जो याज्ञिक आहे तो याज्ञिक मात्र पौरोहित्य करतो आणि त्या पौरोहित्याचे प्रकार आहेत. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी तर पौरोहित्यांची सुद्धा किंवा पुरोहित वर्गाचं सुद्धा वर्गवारी झालेली होती की ब्राह्मणांचं पौरोहित्य करणारे वेगळे, नंतर क्षत्रियांचं पौरोहित्य करणारे वेगळे. अजून सुद्धा मारवाडमध्ये राजपुरोहित आडनाव चालू आहे. आपल्याकडे क्वचित आहे की जे राजघराण्याला पुरोहित म्हणून राहिले ते राजपुरोहित आहे. जे आता दुसरं, आता ब्राह्मण याला इथे का श्रेष्ठ मानावं असं म्हटलंय त्याचं एक कारण आहे. ब्राह्मण फार शहाणा आहे, ब्राह्मण फार विद्वान आहे म्हणून त्याला श्रेष्ठ माना असं त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी म्हणले मूर्ख आहे, अगदी आपण धरून चालून नालायक आहे ब्राह्मण. तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की त्याला काही न म्हणता त्याच्या ठिकाणी तरी तो झाला क्रियाहीन, फक्त क्रियाहीन सौम्य आहे, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे, तरी सुद्धा त्याला श्रेष्ठ मानावा असा एक भाग. दुसरा भाग का, तर त्याचं उत्तर देताना म्हटलं की भगवंतानी या ब्राह्मणाकरता जन्म घेतला. का घेतला, कारण तो कितीही मूर्ख निघाला तरी आज परिस्थिती फार अवघड आहे. आता आज खरं सांगाल तर आता या जाती व्यवस्था फक्त राजकारणाकरता आहे, समाजकारणाकरता नाहीच आहे. कारण समाजामध्ये कोणती जाती व्यवस्था शिल्लक राहिली, कारण ब्राह्मण राहिला नाही आणि त्या जाती व्यवस्थेमध्ये जी समाजाची उतरंड आहे त्या उतरंडीमध्ये शूद्र राहिला नाही. त्यामुळे आता ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणावं, शूद्राला शूद्र म्हणावं यासारखं काही राहिलेलं नाही. सगळ्या जातींची सरमिसळ आहे. त्यामुळे आज त्या ब्राह्मणाला काही अर्थ नाही. पण ज्यावेळी ही समाजाची चौकट अजून बंदिस्त होती त्यावेळेचा विषय आपण मांडायचा
तर त्यांनी म्हटलंय की ब्राह्मणाकरता विष्णूने अवतार घेतला, हे एक कारण त्यांनी सांगितलं. त्याचं कारण पुन्हा का, म्हणजे हे का ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरविणे तेथे इतर ते किती. आता एक भाग आहे की पूर्वीच्या काळी आपल्या आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपले व्यवहार करावेत, हा एक कटाक्ष होता की ब्राह्मणांनी ब्राह्मणासारखंच असावं, क्षत्रियांनी क्षत्रियासारखंच असावं, वैश्यांनी व्यापारच करावा आणि शूद्रांनी समाजातले सगळे उद्योगधंदे करावे. समाजातला सगळ्यात श्रीमंत वर्ग शूद्र असे, त्याच्यानंतर बरा वर्ग वैश्य असे आणि क्षत्रिय हा त्याला मिळणाऱ्या पैशाचा कधीही उपभोग घेत नसे. त्यामुळे तो शूर होता, तो समाज सांभाळत होता, पण तोही कधी शूद्रा इतका श्रीमंत नव्हता. आपल्या समाजात सगळ्यात शूद्र हा श्रीमंत, जो राजा आहे तेवढा श्रीमंत होता, पण बाकी क्षत्रिय हे काही त्या शूद्रांसारखे श्रीमंत नव्हते. ब्राह्मण तर अयाचित वृत्तीनेच राहत होते आणि त्यामुळे समाजातला एक वर्ग जेव्हा असा अयाचित वृत्तीने राहणारा असतो आणि त्याचा अंकुश त्या समाजावर असतो, तेव्हा तो समाज बरा राहतो. अशी ह्या समाज धारणेची आमच्याकडची विचारधारा होती की समाज धारण करायचा असेल तर कोण असा असला पाहिजे, एक वर्ग समाजाचा असला पाहिजे. मग त्याला ब्राह्मण हा शब्द आपल्याला खूपच असेल तर वापरू नका, त्याला काही XYZ म्हणा, त्यांनी काही फरक पडत नाही, पण समाजामध्ये एक त्यागावरती आधारित एक जीवन पाहिजे. आता आजच बघा ना, सकाळी अशोकराव चव्हाणांचा राजीनामा आला, आता दुपारी जे नावं पुढे येत आहेत, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आता आघाडीवर, मी आता ऐकून आले, आता ब्रेकिंग न्यूज मध्ये पण असं म्हणतात की सगळ्यांच्या दृष्टीने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होती. म्हणजे शेवटी समाजाला त्यागाचा आदर्श देणारा कुणी नेता राहिला नाही, किंवा जे त्यागी आहेत त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा उरली नाही. दुर्दैव असं आहे, काही काळ आपल्याला ते जाणवलं नाही, पण आता 60 वर्षानंतर 70 वर्षानंतर आपल्याला जाणवायला लागलं की जोपर्यंत समाजात असं मार्गदर्शन होतं तोपर्यंत समाजात काहीतरी तत्वनिष्ठेने चालणारी माणसं होती. आता ते मार्गदर्शन संपल्यानंतर समाज कुणाकडे बघून पुढे चालणार आहे. आमच्याकडे उपनिषदामध्ये वचन आहे, मला अंधानी अंधाला घेऊन जावं तसं समाजाचं होतं की जो अंधाळा आहे समोरचा त्याचा अनुसरण अंधाळाच करतो. अंधेन नियते अंधा असं म्हटलेले त्यांनी, अंधाळाच अंधाळ्याला पुढे घेऊन जातो. समाजामध्ये असा एक निस्पृह वर्ग पाहिजे की ज्याला त्या समाजातल्या पैशाचं, त्या कुठल्या कीर्तीचं, यशाचं, पदाचं, सत्तेचं, धनाचं, कशाचंही प्रलोभन त्याला बळी पाडू शकत नाही. आणि हा असा वर्ग आहे समाजामध्ये, ब्राह्मण वर्ग, की जो वर्ग हा या सगळ्यापासून अलिप्त आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा अलिप्त असणाऱ्या वर्गामध्ये कुणी वाईट निघाल. आपल्याकडे आता समर्थांनी हे टोक गाठलंय आपल्या शास्त्रांमध्ये, म्हणजे आपल्या स्मृती ग्रंथांमध्ये. त्यांनी असं म्हटलंय की जर का ब्राह्मणांनी एखादी चूक केली, आपण अगदी स्पष्ट शब्दात बोलू की त्याचं लग्न कार्य, पोरं बाळ सगळं झालेलं आहे आणि त्या ब्राह्मणांनी कुणीतरी बाई ठेवली, आता काय करायचं, त्यांनी समाजात राहायचं का नाही राहायचं. त्यांनी सांगितलं ब्राह्मण चुकणारच नाही असं नाही, पण त्या ब्राह्मणांनी जो त्या समाजामध्ये राहतोय किंवा त्या समाजात राहून तो हे जे वेडवाकडं आचरण करतोय त्या समाजात त्यांनी राहू नये. त्यांनी त्या ठेवलेल्या बाईला टाकून द्यावी असं सुद्धा म्हटलं नाहीये. त्यांनी सांगितलं आपल्या घरादाराचा त्याग करावा, ते गाव सोडावं आणि परागंदावं आणि कुठेही जिथे त्याला कोणी ओळखत नाही तिथे जाऊन त्यांनी आपलं जीवन सुरू करावं. का तर कारण समाजामध्ये हा जो मार्गदर्शक आहे तो निष्कलंक राहिलाच पाहिजे आणि असा कुणी ना कुणीतरी समाजामधला एक वर्ग असलाच पाहिजे, हा आपला कटाक्ष आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की जो वर्ग काय आहे त्याला कशाच्या बदल्यात तो हे राहतो. म्हणजे अलीकडचा काळ जर बघितला तर तो ब्राह्मणाच्या दृष्टीने फार वाईट आहे. उपनिषद काळ काही इतका वाईट आहे असं वाटत नाही, पण ब्राह्मण आणि दरिद्री हे समीकरण कायम आहे. उपनिषद काळापासून सुद्धा दारिद्र्याने पिडलेला, अन्न सुद्धा न मिळणारा, कारण तो अयाचित वृत्तीने राहतो. समाजामध्ये सगळेच जण त्याच्या अयाचित वृत्तीचा आदर करतात असं नाही, त्याचा अपमान का. आता समाज बदलला, आता काय कुणीच कुणाला विचारत नाही किंवा कुणीच कुणावर अवलंबून नाही, जो तो कमावतो खातो, सगळे सारखेच आहे. आणि जर सगळे सारखेच आहेत तर जात कोणती लावायची, तर सगळ्यांना एकच जात लावायला लागेल ती म्हणजे शूद्र. कारण जो तो
सेवा करतो किंवा व्यवसाय करतो, विनिमय करतो आणि पैसे मिळवतो. यातला कुणी क्षत्रिय होत नाही, यातला कुणी खऱ्या अर्थाने वैश्य होत नाही, यातला कुणी खऱ्या अर्थाने ब्राह्मण होत नाही. आपल्याकडे पूर्वी असं म्हटलंय की ही शिक्षा आहे, या शिक्षेमध्ये काहीही चूक जर ब्राह्मणाने केली तर त्याला क्षत्रियापेक्षा सुद्धा 108 पट मोठी शिक्षा करावी. कोणत्याही स्थितीमध्ये ब्राह्मणाला चुकण्याचा अधिकार नाहीच आहे. त्यांनी समाजामध्ये चांगलंच राहिलं पाहिजे, चांगलंच वाढलं पाहिजे आणि तो त्यागानीच राहिला पाहिजे. कुठल्याही प्रकाराने दान आणि प्रतिग्रह हे ब्राह्मणाला दोन्ही सांगितलं. म्हणजे जो ब्राह्मण प्रतिग्रह म्हणजे दक्षिणा स्वीकारतो त्या ब्राह्मणाने दान सुद्धा दिलं पाहिजे असं सांगितलं. कुटुंब चालवण्यापुरतं घेतलं, आजचं भागेल एवढं घेतलं, उद्याची सुद्धा सोय करून घरात ठेवलेली नाही. उद्याचं काय, उद्याला येईल ते बघू. कुणी दिलं तर खाऊ, नाही दिलं तर उपाशी राहू. पण घरामध्ये फारसा साठा ब्राह्मणाच्या नाही. मग कुठे काही स्मृतींनी मग ब्राह्मणाला पर्याय दिले की 3 दिवसाचा अन्नाचा साठा करावा, त्याच्यापेक्षा जास्त करू नये. म्हणजे शेवटी हा जो समाज आहे, हा समाज इतका निस्पृहतेने राहिला पाहिजे आणि तो तसा असला पाहिजे, तो तसा आहे असावा या धारणेने हे सगळं लिहिले की असा जो कोणी ब्राह्मण आहे तो ब्राह्मण क्रियाहीन झाला. तर तुम्हाला हा सगळाच काळ बदलला आहे, तुम्हाला पण माहीत असेल की खेड्यापाड्यामध्ये काय, इतरत्र काय, ज्याला काही येत नाही, जो अति निरक्षर आहे, समज नाही, बुद्धीने अर्धवट आहे, अशा सुद्धा ब्राह्मणाची सोय करून ठेवली आहे. आणि त्याला श्राद्ध पक्षाला जेवायला जा म्हणून सांगितले की पित्रांच्या जागेवरती जेवायला बस व्हावा, पण तुझी 2 वेळेची सोय कर. कारण शेवटी जात कोणतीही असली तरी बिड्डोकपणा, मतिमंदता, व्यवहार न करणं हे सगळ्याला सारखंच आहे ना, समानच आहे ना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हा क्रियाहीन आहे, हा बुद्धिहीन आहे, हा व्यवहार शून्य आहे, तरी सुद्धा ती जात आहे म्हणून त्याला सांभाळा. कशा करता सांभाळा ते आता मी तुम्हाला नावाने सुद्धा मला सांगायला हरकत नाही. आज आपल्या आबासाहेब पटवर्धनांचा वाडा आहे मंडईच्या इथे, देसाई बंधूंच्या शेजारचा. आता वाड्याचं नूतनीकरण झालंय, पण त्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी आमच्याच गावचे म्हणजे आमच्या घराण्याचे जे कुलोपाध्याय, त्यांचं मूळचं आडनाव धर्माधिकारी, त्यांनी ठेवलं आता इथे जोशी. तर त्या विचाराला म्हणजे जे आमचे कुलोपाध्याय होते तो इतका बेताच्या बुद्धीचा होता. त्याला साधा 100 रुपये दिले तर त्याला 100ची नोट, 10ची नोट, 5ची नोट कळत नाही असा मनुष्य. त्याला आबासाहेब पटवर्धनांनी ठेवून घेतलं का, तर त्यांचा मुलगा हुशार. त्याला सांगितलं तू वेदविद्या शिक. तो मुलगा त्या ठिकाणी घनपाठी झाला. त्याच्या आईने 10 ठिकाणी जाऊन स्वयंपाकाची कामं करून आपलं घर कसं कसं चालवले. आता जर का त्या ब्राह्मणाला त्यांनी आश्रय दिला नसता आणि त्याच्या वेळसर सामान्य मनुष्य अगदी बुद्धीने, तर त्याला जर सांभाळून नसतं घेतलं तर त्यांना आज समाजामध्ये घनपाठी मिळाला असता का. हा मूर्ख आहे, याला काही याची लायकी नाही, मग याला ब्राह्मण म्हणून सांभाळू नका, सांगता येत नाही. एक पिढी शहाणी नाही निघाली तर पुढची पिढी पण शहाणी निघणार नाही असं नाही. म्हणून ते म्हणतात परंपरेने ब्राह्मण म्हणून आलाय ना, त्याच्या घराण्याचा जो संस्कार आहे ना, मग त्या संस्काराचा माणूस त्या घरात केव्हा तरी निर्माण होईल. त्याकरता तरी ती माणसं सांभाळा. नाहीतर इथे असं म्हणता येईल आपल्याला की जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीचं शरण अनन्य भावे असावे का असावं. आणि म्हणून इकडे पद्धत राहिली नाहीये ती. इथे कुणी कुणाला गुरुजी म्हणून घरी बोलावतात. आमच्याकडे असं नाही. आमच्याकडे अजून सुद्धा कुलोपाध्याय आहेत आणि त्यांना अजून सुद्धा गुरु म्हणतात. त्यांचं नाव जर केशव असेल तर केशव गुरु, वामन गुरु असं म्हणून त्यांना बोलवतात आणि गुरु म्हणूनच बोलवतात. आणि ते त्या घराण्याच्या मध्ये त्यांना येत असो नसो बाकीचे 4 ब्राह्मण येतील, पण तो त्या घराण्याचा कुलोपाध्याय, तो कुलोपाध्याय म्हणून राहतो. म्हणजे लग्न तुम्ही कुठेही जाऊन करा, ज्या त्यांच्या कुलोपाध्यायाला घेऊन परदेशात लग्न झालं तरी त्यांना बोलावून नाही, तो आला पाहिजे, त्यांचा पहिला मान. आता हे कशा करता. आपल्याकडे पहिल्यापासून ब्राह्मणाला मंत्र म्हणता येतो, ब्राह्मणाला पूजा सांगता येते, म्हणून ब्राह्मण पूजा सांगायला येतो. आता आज आपण काय म्हणतो की अहो काय ते गुरुजी धड काही म्हणत नाहीत, गुरुजी काही धड पूजा सांगत नाहीत, मग त्याच्यापेक्षा बायकांनी सांगितलेलं काय वाईट आहे असं म्हणून स्त्री पौरोहित्य आम्ही मान्य करू, कारण पुरुष पुरोहित धड नाही असं कधी कधी आपल्या पण मनात येतं. खरं म्हणजे पुरुषांनी पौरोहित्य करावं हे सर्वात योग्य आहे.
पण आपण धरून चालू की स्त्री पौरोहित्याला आम्ही का मान्यता दिली, कारण पुरुष पौरोहित्य तितकं प्रामाणिकपणाने केलं जात नाही आणि मग आम्हाला स्त्री पौरोहित्याला आम्ही मान देतो. वास्तविक पाहता वस्तुस्थिती अशी नाहीच आहे. वस्तुस्थिती अशी आहे, पौरोहित्य करायला कुणी बाहेरून कुणाच्याच घरी यायचं नाही. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, प्रत्येकाला हे सगळे मंत्र पाठ असलेच पाहिजे. आमच्या घरामध्ये आम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आणि ती गुरुजींनी पूजा सांगायची, हे अधःपतन आम्ही गृहस्थाश्रमाचं झालं. आम्ही गृहस्थाश्रमी माणसं अधःपतित झालं. वैश्यांनी सोडलं, क्षत्रियांनी सोडलं, हळूहळू ब्राह्मणांनी सोडलं. म्हणजे मी अगदी माझा शेवटचा दुवा सांगते, माझ्या लग्नामध्ये किंवा माझ्या साखरपुड्याच्या वेळी सुद्धा गुरुजी साखरपुड्याचं विधी सांगण्याकरता किंवा तो काय प्रयोग आहे एवढा करायला गुरुजी आले, पण सगळं माझ्या सासऱ्यांनी म्हटलं. माझ्या सासऱ्यांनी मंत्र म्हटले. ते म्हणाले तुम्ही बसा, तुमच्या समोर मंत्र म्हणतो. ही काय पद्धत आहे? आपल्याकडे एकच म्हण फक्त आता शिल्लक राहिली आहे, अहो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तो जो पौरोहित्य करणारा ब्राह्मण आहे, तो जो आपल्या घरी येतो, तो फक्त मी मंत्र म्हणतो त्याचा तो साक्षी आहे. आपल्या कुलदेवता आहेत त्या त्याच्या साक्षी आहे. म्हणजे कुलदेवतांच्या आणि त्या ब्राह्मणाच्या साक्षीनी आपल्या घरातलं ते कार्य आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्या घरातली दैनंदिन ज्याला ब्रह्मकर्म म्हणतात ते सगळं ब्रह्मकर्म, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य, आम्ही सगळ्यांनी सोडून दिलं. आम्ही कुणीच आमच्या घरी करत नाही. आम्ही दोष कुणाला देतो? आता त्या येणाऱ्या याज्ञिकाला देतो, त्या ब्राह्मणाला देतो. तो काही धड म्हणत नाही. आता तर खूपच अवघड आहे. म्हणजे आता पुण्यामध्ये स्वामी बघते, दिवसा ढवळ्या दारू पिऊन येणारे ब्राह्मण आहेत. म्हणजे परिसीमा ब्राह्मणांनी पण गाठली आहे याज्ञिकी करणाऱ्या, कारण हे सगळे अनुभव आहेत. आणि त्यामुळे पण ते काय वागतात ह्याच्याशी आमचा संबंधच नाहीये. ते चुकले, त्यांचे दोष दाखवायच्या आधी आम्ही कुठे चुकलोय, आम्हीच सोडलंय म्हणायचं. आम्हाला आमच्या घरातलं जे जे काही म्हणून नित्य कर्म आहे आणि नैमित्तिक कर्म आहे ते सगळं आमचं आम्हाला करता आलं पाहिजे. विशेष कर्मांचे प्रयोग फक्त गुरुजी करायला येतात. मुंजे आहे, लग्न आहे, हे असे जे प्रयोग आहेत, वास्तुशांतीचा प्रयोग आहे, एवढ्या करता गुरुजींनी यावं. आणि बाकीच्या सर्व गोष्टी घरच्या गृहस्थांनी कराव्यात. आणि म्हणून देवा ब्राह्मणाच्या साक्षीने प्रत्येक कर्म, म्हणजे होतं काय की पूर्वीचा याज्ञिक सुद्धा आमच्या घरी सन्मानित होता. म्हणजे त्याला बोलावून तिथे बसवलंय. देव तर काही तुझं चुकलं बरोबर म्हणणार नाहीये, पण तो याज्ञिक सांगतो की हा यजमान आला आहे, तुम्ही आता केलं ना, असं नाही, असं करायला पाहिजे. तो आमची चूक दुरुस्त करून देतो. पण आता ते आम्हाला काहीच येत नाही म्हणजे गुरुजी 10 मिनिटात पूजा आवडा. मग आता गुरुजी तसेच आहेत. गुरुजी सुद्धा ते तितपतच करतात. आणि त्यांनी काय करावं ते म्हणतात, ठीक आहे तुम्हाला एवढं तेवढं, तुम्हाला तासाची पूजा पाहिजे तासाची करतो, 15 मिनिटाची पाहिजे 15 मिनिटाची करतो. सांगण्याचा हेतू असा आहे की हा जो ब्राह्मण आहे तो ज्या पद्धतीने आज आम्ही त्याच्याकडे पाहतो, त्या याज्ञिकाकडे पाहतो, वैदिक तर आम्ही सोडूनच दिला. म्हणजे आमच्या समाजामधून वैदिकाचा सन्मान याचं 100% उच्चाटन झालं. वैश्याच्या घरात त्याचा सन्मान होत नाही, क्षत्रियाच्या घरात त्याचा सन्मान होत नाही, ब्राह्मणाच्या घरात त्याचा सन्मान होत नाही. तर पूर्वी आपल्याकडे वर्षाकाठी एकदा दोनदा तीनदा त्या गावात आलेला कोणी चांगला वैदिक असेल तर त्याला आपल्या घरी बोलावून त्याचा सन्मान करायचाच, ही आपल्याकडची पद्धती होती. समर्थांना त्या सगळ्यावरती भर द्यायचा आहे की जर आता सांगा हे जर टिकलं नसतं, या जर ब्राह्मणांनी हे वेद टिकवले नसते तर मॅक्स मुलर सारखा मनुष्य आज म्हणतो की 25,000 वर्ष आम्हाला वेद काळाकरता मागे जावं लागेल. म्हणजे तो किती खेचून अलीकडे आणणारा माणूस त्याला खेचून तो काळ इतका मागे जातो. तो 25,000 वर्षाचा काळ मान्य करायला तयार आहे. 25,000 वर्ष तो म्हणतो मागे जावं लागेल वेद काळाला. म्हणजे 25,000 वर्ष या भारतामध्ये हे वैदिक मंत्र बिनचूकपणे राखण्याचं काम या वैदिकांनी केलेलं आहे. त्या वैदिकांचं आम्ही काय करतो, ते बिचारे आमच्याकडे लग्न म्हणजे सत्यनारायण करायला येतात, पण त्यांचं पोट चाललं पाहिजे. आमच्या घरात त्यांनी यावं, त्यांनी वेदांचे मंत्र म्हणावेत, शांतीपाठ करावेत, वेदाचं पारायण व्हावं, ते पारायण आम्ही ऐकावं, आम्ही त्यांची संभावना चांगल्या प्रकारे करावी, पूजा करावी, हे आमच्याकडनं निघून गेलं ना. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलंय ना की हा जो ब्राह्मण वर्ग आहे की ज्यांनी ही एक विद्या, बरं ही विद्या काय आहे? आता आम्ही अध्यात्माचं पुस्तक उघडलेलं आहे दासबोध म्हणजे,
या दासबोधातून आम्ही अध्यात्म विद्या शिकणार आहे. या अध्यात्म विद्येचा वेदविद्येशी संबंध आहे का नाही? दोन्ही उत्तर आहे पण आणि नाही पण. प्रत्यक्ष आहे का? प्रत्यक्ष नाहीये. आणि नाहीये का? आहे. कारण ते आहे म्हणून तर हे सगळं आहे. म्हणजे सगळं कर्मकांड जे आहे ते वेदाच्या ब्राह्मण भागामध्ये आहे. त्यामुळे जे काही कर्मकांड आम्ही कर्मकांड म्हणजे आमच्या घरातल्या पूजा अर्चा अमुक तमुक हे सगळं जे आमच्या घरी होतं ते सगळं करण्याचं मूळ स्रोत काय आहे? मूळ स्रोत वेदच आहे. नंतर बाकीची जी आमची नित्यनैमित्तिक कर्म आहेत त्याचं सुद्धा मूळ अधिष्ठान वैदिक परंपराच आहे. पण वेदाच्या पद्धतीने कर्मकांड करून आम्ही 100% ह्या मोक्षाच्या मार्गाला लागलो असं होतं का? कारण आम्ही कुठले ना कुठले तरी संकल्प करतो, म्हणजे काही हे पाहिजे ते पाहिजे, आणि त्या संकल्पाने जेव्हा आम्ही हे सगळं कर्मकांड करतो तेव्हा ती कर्मकांड आम्हाला काही मोक्ष देऊ शकते. म्हणजे मोक्ष देणारी विद्या अध्यात्माची. म्हणजे आज असं झालं की मग ही विद्या एक काळ असा आला की या कर्मकांडापायी समाजामध्ये दुही निर्माण व्हायला लागली, की ह्या ब्राह्मणाचं प्राबल्य वाढलं, ब्राह्मणांचं जेव्हा महत्व वाढलं तेव्हा ब्राह्मण वेडावाकडं वागायला लागला. त्याच्या वेडावाकडं वागण्याने समाजामध्ये त्याच्याबद्दलचा आदर निघून गेला की मग हा नकोच, आम्हाला ब्राह्मणच नको, हा समाजच नको. म्हणजे इतकं बंड जेव्हा त्या समाजाविरुद्ध झालं तेव्हा आम्हाला कर्मकांड पण नको. आम्हाला काय करायचंय कर्मकांड. बरं, एक काळ पण असा आला की ज्या काळामध्ये धर्म टिकवायला कर्मकांडाच्या माध्यमातून टिकवणं अवघड झालं. धर्म टिकवायचा तर या अध्यात्माच्या मार्गातनं टिकवणं सोपं झालं. नाही तर मला सांगा, आत्ता विवेकानंद जन्माला आले आणि आज त्यांना अमेरिकेमध्ये जाऊन व्याख्यान द्यायची वेळ आली असती तर जे त्यावेळी विवेकानंद बोलले ते आता बोलतील का? मुळीच बोलणार नाही. पण त्यांनी जे सोपे पण त्यांच्या तत्वज्ञानाला त्यावेळी आणलं त्याची एक विशिष्ट भूमिका आहे. त्यांना जर असं विचारलं असतं की तुम्ही उपनिषदांचा अर्थ असा लावला असता का, तुम्ही गीतेचा अर्थ असा लावला असता का, ते म्हणाले नाही. कारण हा इतका प्राथमिक स्तरावरचा अर्थ मी लोकांना सांगितलाय. माझी विद्वत्ता काही हेच सांगण्याकरता नाहीये. जसं लोकमान्यांनी म्हटलं ना की मी जर खरंच या राजकारणामध्ये मला पडावं लागलं नसतं, हे जर पारतंत्र्य नसतं तर मी उत्तम गणिती झालो असतो आणि कीर्तनकार झालो असतो. कीर्तनकारासारखं प्रबोधन करण्याचं समाजाचं दुसरं साधन नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कालानुरूप त्या त्या गोष्टी मागे पडल्या आणि त्यामुळे या मधल्या काळामध्ये अध्यात्म विद्येला प्रतिष्ठा आणून दिली आणि कर्मकांड मागे पडले. आणि ते कर्मकांड जसं आपण आता इथे मागे पडलेलं पाहतो, समर्थांच्या काळात सुद्धा ते मागे पडलं. म्हणजे तुम्हाला आत्ताचा गोवा मुक्ती संग्रामाचं सांगायचं तर ती बांदवड्याची जी महालक्ष्मी आहे तिथे आता ते सुधीर ढवळीकर वगैरे ही जी मंडळी आहेत ती जो त्या ठिकाणी मोठ्या ह्याच्यावरती ना त्यांचे कुठले ते 2 पक्ष आहेत, महाराष्ट्र गोमांतक पक्ष आणि दुसरा पक्ष आहे, तर त्या पक्षामध्ये ती मंडळी आहे. तर त्यांच्याकडे गोवा मुक्त व्हावा याकरता त्यावेळी ते तर बिचारे गेले, पण त्यावेळेचे एक वैदिक असे होते की त्यांचा दरारा पोर्तुगीजांना पण होता, त्यांचा दरारा ब्रिटिशांना पण होता. त्यांनी सांगितलं कोणत्याही स्थितीत आता गोवा मुक्त झालाच पाहिजे आणि त्याच्याकरता मी काय वाटेल ते करीन. शेवटी काही त्यांच्या मनाप्रमाणे होईल असं वाटलं नाही. मग त्यांनी एक ज्याला आपण जिद्द म्हणतो ना अशी एक जिद्द केली आणि ते म्हणाले की मी सहस्रचंडी करेन. आणि त्यांनी अनुष्ठान ठरवलं सहस्रचंडीचं आणि पोर्तुगीजांना एवढी धास्ती पडली की या माणसाने जर सहस्रचंडी यांची यशस्वी झाली तर पोर्तुगीजांचं राज्य राहत नाही. आणि त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं आणि त्यांना शेवटपर्यंत तुरुंगात ठेवलं. त्यांच्या समोर गोवा मुक्त झाला नाही. म्हणजे गोवा मुक्ती आंदोलन पुढे सुरू झालं पण गोवा मुक्ती झाली नाही. तर तेव्हा त्यांनी त्या ढवळीकरांच्या, म्हणजे आताचा जो राजकारणातला ढवळीकर आहे त्याचं नाव सुधीर नाही का काय, म्हणजे नाव लक्षात नाही पण बहुतेक सुधीर ढवळीकरच आहे, तर त्याच्या वडिलांना सांगितलं की बाबा रे मी हे एवढा सहस्रचंडी याग करणार होतो तर केव्हा केव्हा गोवा मुक्त होईल तेव्हा तू कर. तर त्यावेळेच्या पोर्तुगीजांनी लिहून ठेवलंय की या लोकांची वाणी आणि या लोकांच्या मंत्रांचं सामर्थ्य इतकं आहे की या लोकांच्या या सामर्थ्यावरती ते काही करू शकतात आणि आपली सत्ता इथली झाली.
तर तुम्हाला सांगायचा हेतू इथे असा आहे, त्यांना आपल्याला कळवायचं आहे ते की ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण. त्यांनी इथे सांगितलंय की ब्राह्मण व्हायचं आहे म्हणजे ब्राह्मण ही काही कोणती जात आणि असा स्टॅम्प नाहीये. जो मनुष्य आपलं जीवन अधिकाधिक उन्नत 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 करत नेईल त्याच्या ठिकाणी ब्राह्मण्य आपोआपच येणार आहे. मला एक सांगा आपण की आज आमच्यातले सगळे उच्चवर्णीय ब्राह्मणच नाही, सगळे वैश्य, आता तर वैश्यांचा सुद्धा खूप मोठा ओढा परदेशाकडे. क्षत्रिय आमचे परदेशात जातातच आहे, ब्राह्मण आमचे तर आधीच 1% ते परदेशातच जात आहे. मग आता या समाजामध्ये जर आम्हाला असा एक ब्राह्मण वर्ग निर्माण करायचा असेल तर त्याला ब्राह्मण इथे शिल्लक राहणार आहे का? आम्हाला जर क्षत्रिय वर्ग निर्माण करायचा असेल तर त्याला क्षत्रिय इथे शिल्लक राहणार आहे का? आम्हाला आहे त्या समाजावरती संस्कार करून ब्राह्मण निर्माण करायला लागतील, क्षत्रिय निर्माण करायला लागतील. त्याचा मी एक प्रयोग आपल्याला सांगते. आमच्या उत्तर काशीच्या कैलास आश्रमामध्ये आमचे उमानंदगिरी म्हणून स्वामीजी आहेत. ते स्वामीजींना मी म्हटलं, इतने सारे बच्चे स्वामीजी आपने यहाँ ला के रखे हैं, क्या करेंगे ये बच्चों के साथ, क्या मालूम नहीं ये लोग. नहीं बोले, मैं तो उनको वेद विद्या पढ़ाने वाला हूँ. अरे मैं किसी से भी उसकी जाति पूछता नहीं, जाति प्रमाण मुझे नहीं चाहिए. मैं उसका मौंजी बंधन कर देने वाला हूँ और उनको वेद मंत्रों का पठन करने के लिए बोलने वाला हूँ. क्यों? हमारे यहाँ ऐसे वेद मंत्र पठन करने वाले ब्राह्मण तयार होने चाहिए. शेवटी काय सगळा समाज घेऊन नाही तरी आपण म्हटलं अगस्ती ऋषीने समुद्र प्यायला, जे ते सगळं जल पिऊन टाकलं आणि ते खाली कावेरीकडे आले. कोण होतं ब्राह्मण, कोण होतं क्षत्रिय, कोण होतं वैश्य? त्यांनी निर्माणच केल्या ना, एक एक संस्था निर्माण केल्या. आजही समाजामध्ये काही शिल्लक नाही राहिलं तर निर्माणच करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हे सगळं टिकलंच पाहिजे. आता आज आपण त्या आदर्शचे घोटाळे वाचतोच आहे की तो नेव्हीतला असो, तो एअरफोर्सचा असो, तो मिलिटरीचा असो, तो राजकारणातला असो, सगळे त्याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत. म्हणजे आमच्या समाजातला खरा क्षत्रिय निघून गेला, खरा राजकारण करणारा, खरा राज्य करणारा राजा निघून गेला. म्हणजे आज समर्थ असते तर समर्थांनी ते पण म्हटलं असतं की ब्राह्मणाच्या बरोबर अरे क्षत्रिय पण राखा, त्यांना पण सांभाळा. म्हणून ते इथे म्हणतात ब्राह्मण वचनेप्रमाणे होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाचे निमंत्रे. आणि आता मंत्र म्हणण्याचा अधिकार कोणाचा? ते म्हणण्याकरता एवढं सगळं बंधन स्वीकारणारा कोणता समाज? हा ब्राह्मणच आहे. त्याला टिकवा आणि त्याच्याकडून हे सगळं कार्य करून घ्या. दुसरं, मुंजी बंधने विरहित तो शूद्रची निभ्रांत, द्विजन्मी म्हणून सतत द्विज ऐसे नाव त्याचे. आणि मुंजी बंधन सगळ्यांनी सोडलं. पहिल्यांदा आम्ही स्त्रियांनी सोडलं. स्त्रियांचं मौंजी बंधन केव्हा सुटलं? वैश्यांचं मौंजी बंधन सुटलं. क्षत्रियांचं मौंजी बंधन क्षत्रियांनी सोडलं. शिवाजी महाराजांचा शेवटचा उल्लेख आहे त्यांनी मौंजी बंधन केल्याचं. बाकी कोण क्षत्रियांनी पुढे मौंजी बंधन चालू केलं? ब्राह्मणाच्या घरात आता तर त्याचा संस्कार म्हणून राहिलाच नाही. बायकांची हौस आहे मुलांच्या मुंजी काही संस्कार राहिलाच नाही मौंजी बंधनाचा. म्हणून ते म्हणतात त्याला द्विज का म्हणावं? म्हणजे आमच्या समाजातून आम्ही सोडून दिलं. सकाळासी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण, वेदविरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता. म्हणाले सगळ्यांनी ब्राह्मणाला पूज्य मानावं. हे वेदांचं प्रामाण्य, वेद प्रामाण्य असणारच, कारण वेद जो सांभाळणार आहे तो जो समाजच हा आहे. त्यातला काय सगळा ब्राह्मण सांभाळू शकतो काय? त्यातला सुद्धा ज्याला स्वर आहे, उच्चार आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे, स्मरण आहे, धारणा शक्ती आहे बुद्धीची, तोच हे वेदाला धारण करू शकणार. त्यामुळे त्यातला सुद्धा फार थोडा वर्ग आहे की जो वेदाला धारण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं सकाळासी पूज्य ब्राह्मण हे वेदाने सांगितलं की बाबा मला टिकवून ठेवणार असलास तर जो वर्ग आहे तो वर्ग टिकला तर मी टिकेन. म्हणून वेदाला तो प्रमाण आहे. ब्राह्मणी योग याग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे, कर्म मार्ग ब्राह्मणा विणे होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्ये करुणी. एक काळ होता की त्याच्या शब्दाला सुद्धा ती वाक्सिद्धी होती. आशीर्वाद ब्राह्मणाने दिला आहे. ब्राह्मणाचा आशीर्वाद घ्यायला म्हणून त्याला घरी बोलवलं. त्या नाही तर त्या दुर्वास ऋषींसारख्या इतक्या संतप्त ऋषींना कुणी सांभाळलं असतं?
या सगळ्या राजांनी त्यांचा राग नको, काय म्हणतील ते, तुमच्या शापातून मुक्त करा, पण तुम्ही आमच्यावर रागवू नका. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती, होऊ न जडे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती, पावती प्राणी. तर त्यांनी असं म्हटलंय की हा जो ब्राह्मण समाज आहे हा टिकण्याकरता त्या ब्राह्मणाला गुरु म्हणून स्वीकारा, समाजामध्ये हा वर्ग टिकवा आणि या वर्गाला तो कसा चांगला निकोप राहील हे बघा. अजून सुद्धा आपण खेड्यापाड्यात बघा, ब्राह्मणाला कोणतंही दुसरं उत्पन्न नाही आहे. ब्राह्मण याज्ञिकीच करतो, वैदिक असेल तर वैदिक म्हणूनच राहतो, पण वैदिक याज्ञिकी करायला जाऊ शकत नाही. पण खेड्यामध्ये आपल्या दारात एवढी जरी वांगी आली तरी ब्राह्मणाच्या घरात अर्धा वांगी दिल्याशिवाय दुसरं कोणी खात नाही. आपल्याला धान्य आलं, ब्राह्मणाच्या घरात धान्य नेऊन दिल्याशिवाय आपल्या घरी धान्य नेत नाही. ही एक खेडेगावात अजून ब्राह्मण वर्ग अजून जपलाय, म्हणजे अजून त्यांनी तो जगवलाय की आपल्या ह्या अशा दानावरती. पण आता वृत्ती बदलत चालली, ब्राह्मणाची बदलली, सगळ्यांचीच बदलली. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आन यातीसी पुसे कोण, परी भगवंतासी भाव प्रमाण, येरा चाड नाही. त्यांनी आता पुढे चालले. आता ते म्हणाले हे सगळं ब्राह्मणांचं कौतुक केलं मी, परंतु भगवंताला तुमचा भाव पाहिजे. भगवंत भावाशिवाय काही वळत नाही. आणि त्यामुळे ते म्हणाले बाकी काही असू दे, असो ब्राह्मण सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगदवंद्य. इतकी त्याची समर्थांनी स्तुती केली आहे की तो कितीही मूर्ख असला तरी सुद्धा त्याला सांभाळावा. अंतेजा शब्द ज्ञाता बरावा, परी तो नेऊन काय करावा, ब्राह्मणा सन्निध पूजावा, हे तो न घडे. की आपण जे मगाशी बोललो ना की कुणाच्या सानिध्यामध्ये व्रत वैकल्य नित्य नैमित्तिक कर्म करावी, ही देव आणि ब्राह्मणाच्या सानिध्यात करावी. मग आता तो जर नसेल समाजामध्ये तर कसं आमचं हे सगळं चालायचं, अशी समर्थांची धारणा आहे इथे. आता आज असं आहे की आज लॉर्ड मेकॉलेनी म्हटल्याप्रमाणे इथून जाताना ही योजनाच अशी केली आहे की हा धर्म आणि ही संस्कृती अधिकाधिक निश्चेष कशी होईल आणि इथल्या समाजाच्या बुद्धिभेद कसा होईल, त्या बुद्धिभेदाचं चांगलं, ज्याला आपण रोप म्हणूया किंवा वृक्ष म्हणूया, तो रुजवून गेला. त्याचा वृक्ष नाही, त्या वटवृक्षांच्या सारखी वृक्षाची रान निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला या आता गोष्टी, आमच्या धर्माने अमुक एक पद्धत सांगितली आहे, ती पद्धत कशी मान्य नाही याच्यातच आमची बुद्धी अधिक खर्च होते. त्याच्याकरता आम्ही पॉझिटिव्ह अप्रोच घ्यायलाच तयार नाही. याला काय अर्थ आहे? म्हणजे समर्थांनी त्यावेळी म्हटलं असेल ब्राह्मण पूज्य, काही म्हणायची गरज होती का? ह्या ओव्या गाळा, ह्या आज समाजाला ह्या ओव्या बऱ्या नाही. आज समाजामध्ये ह्या ओव्यांचा जर तुम्ही विचार करायला लागलात तर समाज विरोधात जाईल. का विरोधात जाईल? कशा करता विरोधात जाईल? म्हणजे माझं म्हणणं असं आहे की घ्यायचं कशा करता, ब्राह्मणांनी कशा करता घ्यायचं आणि इतरांनी ब्राह्मणाला कशा करता घ्यायचं. कुणीच कुणाला घ्यायचं नाही. समाजाची अंग आहेत ही. आज जसं या राज ठाकरेंनी बिहारी आणि म्हणजे मराठी याच्यामध्ये जो भेद आणि दुही सुरू केली आहे, ही काय मोठी देशाला फार उपकृत आहे का? असं होणंच शक्य नाही. संबंध भारतभरामध्ये, भारतभरातला कुणीही मनुष्य कुठेही राहील, प्रत्येकाने आपलं कार्य कौशल्य सिद्ध करावं आणि राहावं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा जो भाऊ आहे हा कशा करता करायचा हेच आपल्याला कळत. हा यांचा विचार आहे. हा विचार, या विचारातनं आम्ही काय घेऊ शकतो? आजच्या समाजाला हा विचार कुठे उपयुक्त ठरू शकतो का? शकत नाही. कारण काय आहे, ह्या एकावरती त्या दासबोधाला इतका बडवलाय की त्यांनी ब्राह्मणांचं इतकं कौतुक केलंय म्हणून आपण एवढा तासभर त्याच्यावरती घालवतोय, नाहीतर आणखीन आपल्याला काही कारण नाही. आणि दुर्दैव असं आहे की आमचा समाज सुद्धा असंच बोलतो. आमचा म्हणजे सुशिक्षित समाज, तो यातलं काहीच मान्य करायला तयार नाहीये. कारण कर्मकांड त्याला काही अर्थ नाही, पूजा त्याला काही अर्थ नाही, काही धार्मिक आचरण त्याला काही अर्थ नाही. मग अर्थ कशाला आहे? अध्यात्माच्या नावाखाली गावोगावी ट्रिपा करण्याला अर्थ आहे का? वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरत राहतो. आता मी तुम्हाला सांगते, आत्ताचा ट्रेंड आहे, आता प्रेझेंट ट्रेंड काय आहे आत्ताचा एकदम ह्या काळाचा, की प्रत्येक प्रवचनकारांनी, प्रत्येक कीर्तनकारांनी, काय प्रत्येक साधू संतांनी कुठेतरी आपलं शिबिर घ्यायचं. मग ते ऑस्ट्रेलियात घ्यायचं, मग ते युरोपमध्ये घ्यायचं आणि इतक्या लांब लांबच्या म्हणजे काय थोडक्यात ट्रिप अरेंज करायची.
कुणा तरी एका ट्रॅव्हल एजन्सीला त्याचं बुकिंग द्यायचं. तुम्ही त्या भागवत कथेच्या खालच्या जाहिराती बघा. आमची भागवत कथा दुबईमध्ये आहे, 7 दिवस आपली राहण्याची व्यवस्था 5 स्टार हॉटेलमध्ये आहे, आपल्याला सगळं संरक्षण आहे. म्हणजे त्या भागवत कथेच्या निमित्ताने दुबई जायला मोकळे, कारण चांगली कंपनी मिळाली ना आम्हाला. हे अध्यात्म आहे का? मग ठीक आहे, तुम्हाला कर्मकांड मान्य नाही, द्या सोडून कर्मकांड. आम्ही म्हणतो द्या ना सोडून कर्मकांड. मग अध्यात्माच्या नावाखाली गावोगाव फिरता कशा करता? अध्यात्म जर असेल तर ध्यान करा, धारणा करा, त्याच्यामधले जे विषय आहेत त्याचा अभ्यास करा. ते काहीच नाही. ज्याला गुरु म्हणायचं तोही फिरत राहतो गरगर, ज्याला शिष्य म्हणायचं तोही फिरत राहतो गरगर. म्हणजे काय करायचं? हे कुठे, हे जे काही आहे ना, हे प्रकरण काही खरं नाही. कारण आता तुम्हाला सांगते, गुरुच्या नावाखाली गुरूंनी बाजार मांडलाय आणि तो बाजार बरा चालतो म्हणून अनेक लोकांनी ह्या प्रकारचा धंदा सुरू केला. आताच्या एका धंद्यात ते मला पण इन्व्हॉल्व करत होते की 18 पुराणांचं आम्हाला निरनिराळ्या ठिकाणी जाऊन पुराणं सांगायचे. मी कुठल्या गावाबिवाला येऊन पुराण सांग कशा म्हणजे पुण्यात असेल, पुण्यात येऊन तुमचा कार्यक्रम करू. हा काय उद्योग आहे? लोकांना घेऊन जायचं, त्यांची ट्रिप कशी अरेंज करायची ह्याचं प्लॅनिंग जास्त. तर प्रत्यक्ष प्रवचनाचं प्लॅनिंग काहीच नाही. कारण प्रवचन हे त्याचा दुय्यम भाग आहे. म्हणजे जर आज तुम्ही कर्मकांड मानत नाही, जर आज तुम्ही धर्म मानत नाही, जर आज तुम्हाला धर्माची ही अंग मान्य नाही, मग अध्यात्माच्या अंगाला हे उद्योग कशा करता लागतात? ह्या सगळ्याची काय आवश्यकता आहे? मग हे अध्यात्म आहे का? मग ह्याला कोणी नावं ठेवायची? कारण हे 5 स्टार अध्यात्म आहे, याला कोणी नाही नावं ठेवत. कारण पैसेवाल्यांचं काम आहे, त्यामुळे ही मंडळी फिरू शकतात आणि त्या सगळ्याला नावं ठेवणार नाहीत. आम्ही हे करतो असं म्हणणार. आम्हाला बळवायला त्यांना काय जातो? आमच्यासारखा प्रवचनकार काय, कीर्तनकार काय, हे इथे देवळामध्ये जाऊन सांगणारा पुराणिक काय, हे सगळे गरीब आहेत बिचारे. त्यांच्यावरती कसेही आरोप करावे? या मोठ्यांवर कोण आरोप करणार? यांच्यावर कोणी आरोप करत नाही. पण हे सगळं सांगणाऱ्या समर्थांवर आरोप करणं फार सोपं, ज्ञानेश्वरांवर आरोप करणं फार सोपं, रामावर आरोप करणं फार सोपं. सांगायचा हेतू आपल्याला असा आहे की हे जर मान्य करायचं असेल तर धर्माची सगळी अंग साकल्याने विचार करून मान्य करा. धर्माचा विचार करायचा असेल, तत्वज्ञानाचा विचार करायचा असेल तर तत्वज्ञानाच्या पातळीवरती कर्माचा उपयोग काय, तत्वज्ञानाच्या पातळीवरती योगाचा उपयोग काय, तत्वज्ञानाच्या पातळीवरती ज्ञानाचा उपयोग काय, तत्वज्ञानाच्या पातळीवर भक्तीचा उपयोग काय, हे जे 4 साधना मार्ग आहेत, हे सगळे आमच्या जीवनाला कसे उपयुक्त ठरतात याचा आम्हाला विचार करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की जे आम्ही स्वीकारून, आणि समाजामध्ये आपण पाहिलं तर आमचा इतिहास असाच दिसतो, सारखं परिवर्तन आहे. म्हणजे एकदा प्रवृत्तीपर जीवनाला उत्कर्ष येतो, त्याचा अतिरेक व्हायला लागला की निवृत्तीपर जीवनाला उत्कर्ष येतो, त्याचा अतिरेक व्हायला लागला की पुन्हा प्रवृत्तीपर. हे समाजाचं तारू असं सारखं झुकत आहे. पण त्याच्यामध्ये कुणीतरी मध्य धरून, आता हल्ली जसं म्हणतो आपण तसं की मेन स्ट्रीम मध्ये राहणारी माणसं जास्त पाहिजेत, अशी इकडे तिकडे झुकणारी माणसं. तर सगळा समाज जर झुकायला लागला असा लोकांना असं वाटेल की या बाईला कोणी विचारत नाही म्हणून ही सगळ्यात चांगलं ज्यांचं बरं चाललंय त्यांना नावं ठेवते. आपल्याला त्यांच्याशी काही करता येत. कारण माझी शिबिरं करत मी फिरले असे तर लोक म्हणले ते बरं आहे ना, हिचंही बरं चालला धंदा, ही कशाला लोक दुसऱ्याला म्हणेल हिचा धंदा चालत नाही म्हणजे दुसऱ्याला नाव ठेव. असं नाही. जो समाजाला मार्गदर्शक आहे त्यांनी नेहमी एका ठिकाणी स्थिरपणाने उभंच राहिलं. ते अधिकारी लोक आहेत, ते काय आमच्यासारखे फुटकळ मच्छर प्रवचनकार नाही आहेत. त्यांच्या शब्दाला काही वजन आहे. त्यांचा मोठा वर्ग जो अनुयायी आहे त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याला योग्य मार्गावर ठेवणं हे त्यांचं काम आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते केलंच पाहिजे. याच्याकरता अट्टहास आहे. अध्यात्माच्या दृष्टीने या देशाला घडवायला निघालात ना, मग ते प्रामाणिक अध्यात्म लोकांच्या समोर ठेवा. हे वैदिक आहेत, हे कर्मकांडाच्या माध्यमामधून चित्तशुद्धी करायला निघालेले आहेत ना, मग ते त्यांच्या मार्गाने ते सरळ जातात. ते काही त्यांच्या मार्गाने चुकीचे जात असेल त्यांना तिथे थांबवा, त्याचा निषेध करा. पण समाजामध्ये एक वर्ग, जसं आपण नेहमी म्हणतो की 100% खालचे 20% आणि वरचे 20% आपण दोन्ही सोडायचे असतात. समाजात अपवादात्मक समाजामधला एक वर्ग जो वर आणणं अवघड आहे असा 20% तरी वर्ग असतोच. आणि एक वर्ग 20% असा असतो तो फार वरचा असतो की त्याला ह्या सगळ्या सामान्य ह्याच्यामध्ये बसवताच येत नाही.
त्याला ज्या व्यवहाराने वागायचंय त्याला वागू. पण सगळा समाज 60% आहे. 60%तला समाज मेन मध्ये राहिलाच पाहिजे आणि त्याला तसा राहण्याकरताच सगळ्यांनी अट्टहासानी ते चालवलंच पाहिजे. आता जो चालवणारा आहे तोच जर इकडे इकडे झुकायला लागला तर ह्यांना चालवणार कोण? म्हणून म्हटलं की अंधेनं नियते अंधा, की आंधळ्यांनी आंधळ्यांना न्यावं अशी परिस्थिती आहे. आज काळ कशाला अनुकूल आहे, कशातून पैसा होतो, कशातून नाव होतं, असं करून जर माणसं ही मार्ग अवलंबू लागले तर चालणार नाही. आणि भगवंतानी त्याकरताच म्हटलंय की हा जो ब्राह्मण वर्ग आहे या समाजात त्याचं लग्न होत नव्हतं, त्याला खायला मिळत नव्हतं, त्याला घरदार नव्हतं, त्याला समाजात उपेक्षा होती. परिस्थिती कोणतीही येऊ त्यांनी जे राखायचं ते राखलं, तो आपल्या ठिकाणी उभा राहिला. आज 50 वर्षामध्ये ब्राह्मणांनी हे सगळं सोडलं. ब्राह्मणाचं स्वत्व ब्राह्मण हरवून बसला आणि समाजही समाजाचं मार्गदर्शन हरवून बसला. म्हणजे वैयक्तिक पातळीवर ब्राह्मणांनी आपलं नुकसान करून घेतलं आणि सामाजिक पातळीवर समाजाचं नुकसान झालं. आता पुन्हा चांगले ब्राह्मण निर्माण होणं सोपं आहे का? इतका माणसाच्या ठिकाणी इतकं त्यागी जीवन उभी करणं इतकं आता आम्ही ज्या संस्कारात आलो आम्हाला सांगा, तुम्ही ब्राह्मण आहे द्या बरं सोडून, नाही म्हणून आम्हाला हे चाललंय हेच बरं. सुखासीनतेची सवय लागली आम्हाला. या सुखासीनतेमधून आम्ही बाहेर पडणं अवघड आहे. आणि त्यामुळे जो वर्ग तसा राहत होता त्याला सन्मानाने तसा ठेवला असता तर तो समाजाला मार्गदर्शक राहिला असता. आता तोही बिघडला. म्हणजे खरंच चांगल्या अर्थाने संतांनी म्हटलंय, पण वाईट अर्थाने ते आज सिद्ध आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, सगळे बिघडले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडले, आम्ही सगळेच बिघडलेले आहोत. तर एवढाच माझा त्याच्या मागे सांगण्याचा हेतू आहे. किती वेळ झाली की सांगा मला. की ह्या एका भागावरती समर्थांना उगाचच वेडवाकडं समजून त्यांच्याबद्दल ते ब्राह्मण्याचे फार आग्रही होते वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही. मी आपल्याला म्हटलं तसं की सावरकरांची भाषा नाही समाजाला रुचली, नाही काँग्रेसला रुचली, पण तरी सुद्धा आज स्वीकारावंच लागतंय. आज ज्या पद्धतीने दहशतवाद बोकाळला आहे, आज ज्या पद्धतीने मुसलमानांचं या समाजामधलं संख्याबळ वाढतं आहे, उद्या अजून 25 वर्षामध्ये चित्र असं आहे की या देशामध्ये हिंदू अल्पसंख्याक आहे आणि मुसलमान संख्येच्या बळावर राज्य करणार आहे. आज आम्ही वेड्यासारखे एवढंच म्हणतोय की आज आमच्या देशाची संख्या अधिक आहे म्हणून ओबामा आमच्याकडे येतोय. अरे पण हे संख्याबळ उद्या मुसलमानांचं वाढायचं, आमचं नाही वाढायचं. त्यामुळे एक सावरकर आहेत ते पॉप्युलर नाही झाले, लोकांच्या मध्ये प्रसिद्ध नाही पावले, पण त्यांनी हा समाज जास्तीत जास्त काळ निकोप टिकेल त्याच्याकरता काय विचार द्यायचा आहे ते देऊन गेले. ते म्हणाले मला तुम्ही कटुता द्या की मला तुम्ही चांगलं म्हणा. जसं रघुनाथराव कर्वे, धोंडोपंत कर्वेंचे चिरंजीव, की त्यांनी ह्या समाजाला कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहेच आणि त्याकरता वेड्यासारखं काम केलं. सगळं दगड मारण्यापर्यंत समाजाने त्यांच्यावरती वेळ आणली, त्यांची किती उपेक्षा केली. पण जे सत्य आहे ते मांडून गेले. समर्थांना जे योग्य वाटलं ते समर्थ मांडून गेलेले आहेत. त्याच्यावरती लोकांनी वेडावाकडा शेरा ताशेरा मारण्यापेक्षा त्याचं योग्य ते मूल्यमापन करावं, त्याचा योग्य तो विचार करावा की का ते असं मांडलं असेल. आणि खरं सांगू का आपल्याला, दुसऱ्यावरती टीका करणं हे निकोप वृत्तीचं लक्षण नाहीये, हे कूपमंडूक वृत्तीचं लक्षण. ज्याचं मन स्वच्छ आहे ना तो कधी दुसऱ्यावर टीका करत नाही, तो कधीच करत नाही. तो काय वस्तुस्थिती आहे ती सांगतो, तो पुढे निघून जातो. तो म्हणतो हे बरं नाही, हे तुम्ही मान्य करा नाही तर करू नका. आणि म्हणून इथे समर्थांनी त्यांना जे योग्य वाटलं ते समर्थ मांडून गेले. असो ब्राह्मण अंते जे शब्द ज्ञाता बरवा तो नेमतेही झाला. जे जना वेगळे केले ते वेदे अभेरिले, म्हणून तयासी नाव ठेविले पाषांड मत. आता पुढे त्यांनी त्याच ब्राह्मणाला इशारा दिला, जे जना वेगळे केले ते वेदे अभेरिले. म्हणजे समाजाला ज्या मार्गाने न्यायला पाहिजे त्या मार्गाने नेण्याकरता ब्राह्मणांनी जर व्यवहार केला नाही तर काय केलं, ते वेदे अवेरिले, वेदांनी सुद्धा त्याला दूर केलं. म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत. तो पाखंडी आहे असं म्हटलेलं की ह्याला समाज. आता असं आहे की यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये आपल्याकडे असं वर्णन केलंय की यज्ञाचा स्वयंपाक, आता जसं संमेलनं भरतात, बाहेर मोठं स्वयंपाकाकरता जागा केली जाते, तिथे मोठे मोठे स्वयंपाक हजारो लोकांचे होतात.
आता जागा मोकळ्या असतात, कुत्री बित्री इकडून तिकडून येऊ शकतात. त्यांनी त्यात वर्णन केलंय की जर एक द्रोणभर अन्न असेल आणि त्याला जर कुत्र्याने, तोंडाने नाहीच पण त्या कुत्र्याचा स्पर्श झाला, तर ते अन्न त्या यज्ञाकरता वापरू नये, ते टाकून द्यावं. पण अंडाभर अन्न आहे आणि त्या अन्नाला जर तो थोडा शिवला, म्हणजे तो कुत्रा येऊन जर शिवला, तर त्यांनी असं म्हटलंय त्याच्यावरती त्याच्या शुद्धीकरणाचा मंत्र म्हणावा, त्याच्यावरती तुलसीपत्र टाकावं आणि ते शुद्ध करून घ्यावं. म्हणजे तरतम भाव आहे. आणि आम्ही काय केलं, आमचा हा वेडेपणा ब्रिटिशांनी ओळखला. एका विहिरीत पाव टाकायचा आणि तो पाव खाल्ला की सगळे झाले ख्रिश्चन, की आम्ही त्यांना आमच्या जाती जमातीत घ्यायचं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं हे पाखंडी आहे. आता काश्मीरचा प्रश्न कुणी चिघळवला? काश्मीरचे पंडित आज भोगतायत, पण त्याही काळी काश्मीर पंडितांनीच विरोध केला. की त्यावेळी जेव्हा त्यांनी सांगितलं की जे कोणी लोक, मुसलमानांनी सांगितलं की आम्ही मूळचे मुसलमान नाही, आम्हाला बळजबरीने इथे मुसलमान केलंय, तुम्ही आम्हाला हिंदू करून घ्या. आणि तिथे असलेल्या आमच्या ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही तुम्हाला हिंदू करून घेणार. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याबरोबर जर त्यांना योग्य पद्धतीने हिंदू करून घेतलं असतं तर त्या काश्मीरचा प्रश्न चिघळला नसता, काश्मीरमध्ये मुसलमान बळ वाढलं नसतं. पण त्यांनी तेच म्हटलंय की असे पाखंडी जे लोक आहेत, त्या पाखंड्यांना मात्र त्या ब्राह्मणाला वेद स्वीकारणार नाही, आवेरणार आहे. असो जे हरिहर दास तयास ब्राह्मणे विश्वास, ब्राह्मण भजने बहुता असं पावन केले. मला ब्राह्मणे पाविजेत देवाधिदेवा, तरी किमर्थ सद्गुरू करावा. आता मर्यादा सांगितली ब्राह्मणाची. अहो म्हणाले एवढे 10-10 वय 15-15 वय त्या ब्राह्मणाचं कौतुक करताय, किती मूर्ख असला तरी भजावा म्हणताय. मग समर्थ म्हणाले पण हा भजावा नमस्कार करावा इथपर्यंत ठीक आहे, ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा, त्या ब्राह्मणाला नमस्कार करून तू देवाला पावशील, म्हणजे देवाला प्राप्त करून घेशील. पण मग प्रश्न आला, तरी किमर्थ सद्गुरू करावा, या ब्राह्मणाला नमस्कार करूनच जर देव मिळत असेल तर मग सद्गुरूचं काय प्रयोजन आहे? त्यामुळे ऐसे म्हणाला तरी निज ठेवा, सद्गुरू वेणं नाही. पण अध्यात्म जे आहे ते सद्गुरू शिवाय नाही. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की आज समाजाला अध्यात्माच्या माध्यमामधून मार्गदर्शन करणारा जो महंत आहे, तो महंत असा समाजाला मार्गदर्शन करायला त्याच्या विचारावर दटून उभा पाहिजे, तो तसा कठोर पाहिजे आणि तो विचारांनी स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे, वैराग्य संपन्न विचार पाहिजे आणि समाजाला योग्य मार्गावर नेणारा पाहिजे. आणि त्यामुळे ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा, स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण. आता त्यांनी सांगून टाकलं की आमच्या धर्मकर्मामध्ये ब्राह्मण पूज्य आहे. म्हणजे ब्राह्मणाची मर्यादा काय? इथे जाती बिंदुले पडले म्हटलं तसं ब्राह्मण कर्मा बिंदुले पडले, ज्ञानदेवांच्या भाषेत बोलायचं. मर्यादा एवढीच आहे की सर्व धर्म आचरण ब्राह्मणाकडे पाहून करावं, सर्व कर्म ब्राह्मणाच्या साक्षीने करावी. पूज्य ब्राह्मण परी ज्ञान नव्हे सद्गुरू विण. पण म्हणून ब्राह्मण काही ज्ञान देऊन आम्हाला अध्यात्माच्या क्षेत्रात मोठा नाही होईल असं नाही. ब्रह्मज्ञान नसता क्षीण जन्म मृत्यू चुकेना. आता ते त्यांच्या विषयावर आले, अध्यात्म विषयावर आले. सद्गुरू विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. झाली असेल वेळ ना. आणि त्यामुळे ते म्हणाले की शेवटी ज्ञान मिळवायला सद्गुरूच पाहिजे, पण तो सद्गुरू पाहिजे, नुसता गुरु नाही. तो त्या पदाला योग्य असा पाहिजे. आणि म्हणून त्या सद्गुरूची लक्षणं त्यांनी सांगायला घेतलेली आहेत.